विद्यार्थी मित्रांनो, आपण लेसन नंबर 3 जो आहे त्याचा एक्सरसाइज पाहत आहोत. तुमच्याजवळ जर नोटबुक असेल तर नोटबुकमध्ये हा एक्सरसाइज लिहून ठेवा आणि इथून पुढे आपण प्रत्येक लेसनचा एक्सरसाइज तुम्हाला पाठवणार आहोत आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत. तेव्हा प्लीज प्रत्येक वेळी तुम्हाला हा व्हिडिओ मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक लेसनचा एक्सरसाइज तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही काय करता, गाईडमध्ये पाहता किंवा कुठेही पाहून क्वेश्चन ॲन्सर्स लिहिता, फक्त लिहिता आणि पाठ करता, पण तुम्हाला प्रश्नाचा आणि उत्तराचा अर्थ समजलेला नसतो. आज मी तुम्हाला क्वेश्चन म्हणजे प्रश्न आणि ॲन्सर म्हणजे उत्तर याचा अर्थ समजून व्यवस्थित समजावून सांगणार आहे प्रश्नांची उत्तरे. तर सुरुवात करूया. द क्वेश्चन नंबर 1 इज फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट टर्म. टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. त्या ठिकाणी मी या ठिकाणी ऑप्शन्स लिहिले नाहीत, ॲन्सर्स लिहिलेले आहेत. पहा आता फर्स्ट क्वेश्चन काय आहे. द कॅपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड मॉइश्चर डिपेंड्स अपॉन द डॅश ऑफ द एअर. तर याचा ॲन्सर आहे टेम्परेचर. म्हणजे कॅपॅसिटी ऑफ एअर म्हणजे हवेची क्षमता. कशाची क्षमता? टू होल्ड मॉइश्चर, आर्द्रता सामावून घेण्याची क्षमता कशावर अवलंबून असते? ओलसरपणा किंवा दमटपणा जो आहे ते हवेच्या टेम्परेचर म्हणजे तापमानावरच अवलंबून असते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे. वॉटर डज नॉट हॅव अ शेप. पाण्याला आकार नसतो, बट हॅज डेफिनेट मास. त्याला वस्तुमान असतं. अँड व्हॉल्यूम म्हणजे त्याला आकारमानसुद्धा असतं किंवा घनफळसुद्धा असतं. पाण्याला शेप नसतो पण त्याला मास म्हणजे वस्तुमान असतं आणि व्हॉल्यूम असतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. वाईल फ्रीजिंग द डॅश ऑफ वॉटर इज लोवर्ड. म्हणजे पाणी जसं थंड होत जातं तशी पाण्याची जी डेन्सिटी आहे म्हणजे तिची जी घनता आहे ती कमी कमी होत जाते. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की बर्फ जे आहे ते पाण्यावर तरंगतं. आता या ठिकाणी आपण पाहूया क्वेश्चन नंबर 4 जो आहे फिल इन द ब्लँक्समधला. डॅश सॉईल हॅज pH 7. जी सॉईल न्यूट्रल असते, उदासीन असते, म्हणजे ॲसिड गुणधर्म पण नसतात त्याच्यामध्ये आणि बेसेसचे गुणधर्मसुद्धा नसतात, अशी सॉईल जी आहे ती न्यूट्रल असते आणि त्याचा pH जो आहे तो 7 असतो. आता पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. व्हाय इज इट सेड दॅट. असं का म्हटलं जातं? आता पहिला क्वेश्चन आहे त्याच्यातला पहा. एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. हवा हा अनेक वायूंचे एकरूप मिश्रण आहे. हवा हे अनेक वायूंचे एकजीव मिश्रण आहे. असं का म्हटलं जातं? असं का म्हटलं जातं आपण पाहूया आता. तर असं का, ॲन्सर आहे त्याचं एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस ॲट इट इज प्रायमरीली मेड अप ऑफ नायट्रोजन अँड ऑक्सिजन. हवा हे वायूचं मिश्रण आहे आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कोणते वायू असतात? नायट्रोजन आणि ऑक्सिजन असतात. तुम्ही शिकलाय नायट्रोजन 78% असतो आणि ऑक्सिजन 21% असतो. इट्स एलिमेंट्स आर नॉट रेडिली सेपरेटेड अँड डिस्टिंग्विश फ्रॉम वन अनदर. याच्यातले जे एलिमेंट्स आहेत, आता फक्त नायट्रोजन आणि ऑक्सिजनच आहे का त्याच्यामध्ये? नाही, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर वेपर आहे, इतर जे निऑन, झेनॉन, आर्गॉन, क्रिप्टॉन असे बाकीचे सुद्धा एलिमेंट्स आहेत त्याचे, पण दे आर नॉट रेडिली सेपरेटेड. तर ते वेगळे नसतात, ते एकत्रच असतात. अँड डिस्टिंग्विश फ्रॉम वन अनदर, आणि ते एकमेकांपासून वेगळे झालेले नसतात. म्हणून हवा हे अनेक वायूंचं एकजीव मिश्रण आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2 पहा काय आहे. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. पाण्याला वैश्विक द्रावक म्हटलं जातं. आता का वैश्विक द्रावक म्हटलं जातं? वॉटर इज अ व्हेरी गुड सॉल्वंट ॲज इट कॅन डिझॉल्व ऑलमोस्ट एव्हरी सबस्टन्स इन इट. पाणी हा एक उत्तम द्रावक आहे. का उत्तम द्रावक आहे? इट कॅन डिझॉल्व ऑलमोस्ट एव्हरी सबस्टन्स इन इट. त्याच्यामध्ये जवळजवळ प्रत्येक पदार्थ विरघळतो, म्हणून पाणी हा उत्तम द्रावक आहे. म्हणून देअरफॉर वॉटर इज नोन ॲज युनिव्हर्सल सॉल्वंट. म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटलं जातं, कारण की जगातले जवळजवळ सगळे पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात म्हणून. आता क्वेश्चन नंबर 3 पाहूया.
देर इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग पर्पजेस. म्हणजे स्वच्छता करण्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी पाण्याला पर्याय नाही असं का म्हटलं जातं? देर इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग पर्पजेस बिकॉज इट डिझॉल्व्स एव्हरीथिंग दॅट इज ॲडेड टू इट. कारण पाण्यामध्ये एखादा जो पदार्थ टाकला जातो तो त्याच्यामध्ये डिझॉल्व म्हणजे विरघळतो. द रिझन वाय इट इज कॉल्ड द युनिव्हर्सल सॉल्वंट द वॉटर डिझॉल्व ऑल डर्ट प्रेझेंट इन अवर क्लोथ्स. पाण्यामध्ये पाणी जे आहे ते आपल्या कपड्यांवरची किंवा जमिनीवरची सर्व घाण जे आहे किंवा डर्ट जे आहे ते त्याच्यामध्ये विरघळते किंवा ते आपल्यामध्ये सामावून घेतं. द रिझन वी सोक अवर क्लोथ्स इन डिटर्जंट. आणि आपण काय करतो, डिटर्जंटमध्ये आपले कपडे भिजत घालतो. अँड वॉटर प्रायर टू वॉशिंग अल्सो. आणि ती कपडे धुण्यासाठी आपण काय करतो, पाणीच वापरतो. अजून त्याचं एक कारण आहे, वॉटर हॅज न्यूट्रल pH. त्याचा जो pH आहे तो न्यूट्रल आहे. पाणी हे उदासीन आहे. म्हणून विच मीन्स इट डज नॉट हॅव द ॲसिडिक ऑर बेसिक प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये ॲसिड आणि बेसिक आम्ले आणि आम्लारीचे गुणधर्म नाहीत. विच हॅज टू बी क्लीन अँड अल्सो डज नॉट अफेक्ट द स्किन. आणि ते न्यूट्रल आहे त्यामुळे आपल्या स्किन किंवा त्वचेला सुद्धा त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणून पाणी हे स्वच्छतेसाठी वापरायला पाण्याला पर्याय नाही. आता पाण्याशिवाय दुसरा कुठला पदार्थ आपण वापरू शकतो का स्वच्छतेसाठी? नाही. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3. व्हॉट विल हॅपन इफ. तर काय होईल? आता आपल्याला विचारले पहा काय, द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर इन्क्रीज. हवेतील वॉटर वेपर म्हणजे बाष्पाचे किंवा पाण्याच्या वाफेचे प्रमाण वाढले तर काय होईल? तर त्याचं उत्तर काय आहे पहा. द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर डिटरमाइन द लेवल ऑफ ह्युमिडिटी. म्हणजे पाण्याच्या वाफेचं जे हवेचं प्रमाण आहे, हवेतील पाण्याच्या वाफेचं जे प्रमाण आहे ते ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता ठरवतं किती आहे ते. ॲज द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर इन्क्रीज. जर अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन्क्रीज म्हणजे हवेतील बाष्पाचं प्रमाण वाढलं, सो डज द लेवल ऑफ ह्युमिडिटी. तर ह्युमिडिटीची पातळीसुद्धा वाढते, आर्द्रतेची पातळीसुद्धा वाढते. आणि काय होईल मग? हायर ह्युमिडिटी लेवल्स रिझल्ट इन एक्झेसिव्ह स्वेटिंग. अशा ह्युमिडिटीमध्ये काय होईल, आपल्याला खूप घाम येईल, प्रमाणापेक्षा जास्त घाम येईल आर्द्रता वाढली तर. अँड दिस इज वेअर स्वेट डज नॉट ड्राय क्विकली. आणि तो घाम सुकणारसुद्धा नाही. अँड लिव्हिंग अस फीलिंग हॉट अँड स्टिकी. आपल्याला गरम होईल, गरमी जाणवेल. आणि स्टिकी म्हणजे आपल्या शरीरावर अशी चिकट आपलं शरीर होऊन जाईल. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2. ओनली वन क्रॉप इज ग्रोन रिपीटेडली. वारंवार एकच पीक घेतलं तर काय होईल? ओनली वन क्रॉप इज ग्रोन रिपीटेडली इन द सॉइल इट लूज इट्स फर्टिलिटी अँड गेट डिवाइड ऑफ न्यूट्रिएंट्स. फॉर दिस रिझन क्रॉप रोटेशन इज ॲन इम्पॉर्टंट प्रोसिजर. म्हणजे जर आपण एकच पीक सारखं घेतलं, सॉइल लूज इट्स फर्टिलिटी, जमिनीची सुपीकता कमी होते. गेट्स डिवाइड ऑफ न्यूट्रिएंट्स, त्याच्यातील न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक घटक जे आहेत पिकासाठीचे त्याचं प्रमाण कमी होतं. फॉर दिस रिझन क्रॉप रोटेशन इज ॲन इम्पॉर्टंट. म्हणून वारंवार आलटून पालटून पिकं घेणे ही खूप महत्त्वाची पद्धत आहे. सो दॅट द फर्टिलिटी ऑफ द सॉइल इज रिटेन्ड अँड देर इज नो लॉस ऑफ न्यूट्रिएंट्स. आणि काय होईल, आलटून पालटून पिकं घेतली तर काय होईल, फर्टिलिटी ऑफ सॉइल इज रिटेन, सुपीकता टिकून राहील. अँड देर इज नो लॉस ऑफ न्यूट्रिएंट्स, आणि पोषक घटक जे आहेत ते कमी होणार नाहीत. फॉर एक्झाम्पल आफ्टर कल्टिवेशन ऑफ व्हीट, म्हणजे गहू हे पीक घेतल्यानंतर द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिक्रीज, जमिनीची सुपीकता ती काय आहे, थोडीशी कमी आहे, कारण की गव्हाने जास्त न्यूट्रिएंट्स शोषून घेतलेले असतात. म्हणून द लिग्युमिनस क्रॉप्स लाईक पीनट्स, मूग एटसेट्रा आर कल्टिवेटेड आफ्टर इट्स हार्वेस्ट. म्हणून गहू काढल्यानंतर पीनट, भुईमूग, मूग यासारखी पिकं घेतली जातात. आणि मग ही पिकं घेतल्यानंतर काय होतं,
दीज लिग्युमिनस क्रॉप रिस्टोर द फर्टिलिटी ऑफ सॉईल. आणि ही पिकं घेतल्यानंतर जमिनीची सुपीकता पुन्हा टिकवली जाते किंवा ती दुरुस्त केली जाते. द क्वेश्चन नंबर 4 इज मॅच द पेअर्स. जोड्या लावा. आता मी या ठिकाणी डायरेक्ट उत्तर लिहिलेले आहेत. एअर स्कॅटरिंग ऑफ लाईट, प्रकाशाचे अपस्करण हवेतून होते, हवेमुळे होते. वॉटर एक्सक्रेशन म्हणजे आपलं उत्सर्जनाची जी क्रिया आहे आपल्या बॉडीमधील टाकाऊ वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्याची, ती पाण्याद्वारे किंवा पाणी मदत करतं त्याला. आणि सॉईल प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ सॉईल म्हणजे मातीला हवा तसा आकार देता येतो, त्याला प्लास्टिसिटी असं म्हणतात. हा मातीचा एक गुण आहे. म्हणून प्लास्टिसिटी असल्यामुळे काय होतं, मातीच्या वेगवेगळ्या वस्तू आणि मूर्ती तयार करता येतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. सँडी सॉईल हॅज लो कॅपॅसिटी फॉर होल्डिंग वॉटर. म्हणजे जी सँडी सॉईल आहे, रेताड मृदा आहे, तिच्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची कमी क्षमता असते. तर बरोबर आहे. आता हे का बरोबर आहे? आपण क्ले जर पाहिली, क्ले सॉईल चिकण माती जर पाहिली, तिच्यामधले जे पार्टिकल्स आहेत मातीचे, पार्टिकल्स ऑफ सॉईल, ते छोटे छोटे असतात म्हणून ते पाणी धरून ठेवतात. सँडी सॉईलमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते मोठे मोठे असतात म्हणून तिच्यात पाणी जास्त साठवून ठेवलं जात नाही किंवा पाणी धरून ठेवलं जात नाही. सो इट हॅज अ लो कॅपॅसिटी फॉर होल्डिंग वॉटर. त्यानंतर आहे सी वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर हे फॉल्स आहे. सी वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. समुद्राचं पाणी, खारं जे पाणी आहे, जे प्युअर वॉटर आहे ते बॅड कंडक्टर असतं, पण जे सी वॉटर आहे त्याच्यामध्ये सॉल्ट्स असतात म्हणून सी वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3. अ सबस्टन्स इन विच अ सोल्यूट डिझॉल्व्ड इज कॉल्ड सॉल्वंट. जो पदार्थ आहे त्याच्यामध्ये द्राव्य विरघळतं त्याला द्रावक असं म्हणतात. तर हे बरोबर आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4. द प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे एकदम करेक्ट आहे. म्हणजे एअरचा जो प्रेशर आहे त्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणाचा दाब असं सुद्धा म्हटलं जातं. आता पाहूया क्वेश्चन नंबर 6 काय आहे. क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो पिक्चरवर आधारित आहे. पहा. एक्सप्लेन द पिक्चर इन युअर ओन वर्ड्स. हे जे चित्र आहे आपल्याला दाखवलेलं ते आपल्या स्वतःच्या वर्डमध्ये ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर आता कसं एक्सप्लेन करायचं? या ठिकाणी तुम्हाला क्रॅक दिसते, त्याच्यामध्ये वॉटर आहे आणि इकडच्या क्रॅकमध्ये काय आहे, आईस आहे. इकडची जी क्रॅक आहे वॉटर आहे त्यामध्ये ती छोटी आहे ती भेग, इकडची जी क्रॅक आहे ती मोठी आहे, आईस आहे ती. आता ती का मोठी आहे काय आहे ते पाहूया. इमेज ए रिप्रेझेंट्स अ क्रॅक विच इज फिल्ड विथ वॉटर वेअर ॲज इमेज बी रिप्रेझेंट्स अ क्रॅक विच हॅज आईस. पहिली जी क्रॅक आहे इमेज ए वाली, इमेज ए ही आहे त्याच्यामध्ये पाणी आहे आणि दुसरी जी क्रॅक आहे जी इमेज बी आहे तिच्यामध्ये आईस आहे. इट इज एव्हिडंट फ्रॉम बोथ द इमेजेस दॅट इमेज बी the width of crack increase as the water in the crack freezes. आता बी मधली जी क्रॅक आहे तिची रुंदी जास्त का आहे? कारण जसं पाणी फ्रीज म्हणजे थंड होत जातं तसं तिचं त्याचं आकारमान वाढत जातं. म्हणून ही जी क्रॅक आहे, ही जी भेग आहे ती मोठी आहे. दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर ड्यू टू विच इट एक्सपांड्स अपॉन फ्रीजिंग. म्हणजे पाणी काय होतं, पाण्याचं वॉटरचं एक्सपान्शन होतं. जेव्हा पाणी थंड होतं तेव्हा त्याचं एक्सपान्शन होतं म्हणून या ठिकाणची क्रॅक मोठी आहे. दिस एक्सपान्शन इन वॉटर आफ्टर फ्रीजिंग रिझल्ट द वायडनिंग ऑफ क्रॅक इन इमेज बी. इमेज बीमध्ये तुम्हाला पाणी थंड झाल्यानंतर अशी क्रॅक ही मोठी झालेली दिसेल. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 7. राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. द फर्स्ट क्वेश्चन इज हाऊ इज लाईट स्कॅटर्ड बाय द एअर. स्कॅटरिंग इज द फेनोमेनन ऑफ चेंज इन डायरेक्शन ऑफ लाईट रेज वेन दे ट्रॅव्हल थ्रू अर्थ्स ॲटमॉस्फिअर. प्रकाशाचं अपस्करण होणं हे
जे तत्व आहे, हा जो रूल आहे ते काय आहे, चेंज इन डायरेक्शन ऑफ लाईट रेज, म्हणजे सूर्याची जी किरणं येतात, प्रकाशाची किरणं असतात, त्याची दिशा बदलली जाते. केव्हा दिशा बदलते त्याची, वेन दे ट्रॅव्हल थ्रू अर्थ्स ॲटमॉस्फिअर, पृथ्वीच्या वातावरणातून जेव्हा ते प्रवास करतात तेव्हा त्याची दिशा बदलली जाते. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस, हवा हे अनेक गॅसेसचं मिक्सचर आहे. स्मोक आहे, त्याच्यामध्ये धूर असतो. डस्ट आहे म्हणजे धूळ असते. अँड व्हेरी फाईन पार्टिकल्स, आणि खूप लहान लहान कण असतात, छोटे छोटे कण. ॲज द रेज ऑफ लाईट फॉल ऑन दीज पार्टिकल्स, दीज रेज आर स्प्रेड इन ऑल डायरेक्शन्स. जेव्हा ॲटमॉस्फिअरमधून लाईट रेज येतात तेव्हा ते कुठं पडतात, या छोट्या छोट्या पार्टिकल्स किंवा छोट्या छोट्या कणांवर पडतात. अँड दे स्प्रेड इन ऑल डायरेक्शन, आणि ते इतर दिशांना पसरतात, त्यांची दिशा बदलते. इट इज अ नॅचरल फेनोमेनन, हा एक नैसर्गिक नियम आहे किंवा नैसर्गिक तत्व आहे. विच इज ऑब्झर्व्ड ऑन आवर डेली बेसिस, आपल्या दैनंदिन जीवनातसुद्धा आपण याचं निरीक्षण करू शकतो किंवा आपल्याला याचा अनुभव येतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर बी आहे पहा. क्वेश्चन बी, एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, पाण्याचे विविध गुणधर्म कोणते. वॉटर इज कलरलेस, पाण्याला रंग नाही. टेस्टलेस, पाण्याला चव नाही. अँड ट्रान्सपरंट, पाणी पारदर्शक आहे. लिक्विड, इट अल्सो हॅज नो स्मेल, इट या ठिकाणी इट पाहिजे होतं. इट अल्सो हॅज नो स्मेल, पाण्याला वाससुद्धा नसतो. बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस, जे शुद्ध पाणी आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस असतो, 100 अंश सेल्सिअस असतो. त्यानंतर द स्टेट ऑफ वॉटर चेंज ऑन हिटिंग ऑर कूलिंग, पाण्याची जी स्टेट आहे, वॉटर जे आहे ते जनरली लिक्विड स्टेटमध्ये असतं, पण तुम्ही त्याला हिट दिली तर त्याचं गॅसियस स्टेटमध्ये रूपांतर होतं. तुम्ही त्याला कूल म्हणजे थंड केलं तर त्याचं सॉलिड बनतं. वॉटर इज नेदर ॲसिडिक नॉर बेसिक, इट इज न्यूट्रल, पाणी हे आम्लधर्मीसुद्धा नाही, आम्लारीसुद्धा नाही. इट इज न्यूट्रल म्हणजे ते उदासीन असतं. प्युअर वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, जे शुद्ध पाणी आहे ते काय आहे, बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, उष्णतेचे आणि इलेक्ट्रिसिटी विजेचा तो दुर्वाहक आहे. वॉटर इज ॲन युनिव्हर्सल सॉल्वंट ॲज इट कॅन डिझॉल्व मेनी सबस्टन्सेस इन इट, पाणी हा वैश्विक द्रावक आहे, पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात किंवा विरघळू शकतात. द क्वेश्चन नंबर सी पाहूया. वाय इज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर मोर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर, म्हणजे समुद्राचं जे पाणी आहे त्याची घनता रेन वॉटर म्हणजे पावसाच्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त का असते. सी वॉटर हॅज मोर डेन्सिटी दॅट रेन वॉटर बिकॉज इट कंटेन्स सॉल्ट आयन्स, समुद्राच्या पाण्यामध्ये काय असतात, क्षार असतात, आणि रेन वॉटर जे आहे त्याच्यामध्ये क्षार नसतात, हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. द सी वॉटर विच मीन्स द मास ऑफ द वॉटर इन्क्रीज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सॉल्ट आयन्स, पाण्याचं जे मास आहे, वस्तुमान जे आहे ते त्याच्यात असलेल्या क्षारांमुळे वाढतं समुद्राच्या पाण्याच्या. फ्रॉम द रिलेशन डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे वस्तुमान भागिले आकारमान. वी कॅन से दॅट ॲज द मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन्क्रीज इट्स डेन्सिटी ऑल्सो इन्क्रीज सायमल्टेनियसली, क्षार मिसळल्यामुळे त्याचं काय वाढतंय, मास म्हणजे वस्तुमान वाढतंय, आणि वस्तुमान वाढलं की त्याचं डेन्सिटीसुद्धा वाढते. त्यानंतर आहे क्वेश्चन डी. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर, चांगल्या मृदा रचनेचं महत्त्व काय. सॉईल स्ट्रक्चर बेसिकली रेफर्स टू द टाईप ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स अँड द रेशिओ इन विच दे आर प्रेझेंट इन द सॉईल. सॉईल स्ट्रक्चर म्हणजे काय, कशासाठी वापरला जातो हा शब्द, की मातीमध्ये असलेले कॉन्स्टिट्युएंट्स, मातीमधले घटक आणि त्यांचा रेशिओ म्हणजे त्यांचं एकमेकांशी असणारं प्रमाण. द सॉईल स्ट्रक्चर इज इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू द ग्रोथ ऑफ प्लांट्स, वनस्पतींची जी वाढ आहे ती त्या सॉईल स्ट्रक्चरवरच अवलंबून असते. अँड द टाईप ऑफ प्लांटेशन, कोणत्या प्रकारची शेती करावी किंवा कोणत्या प्रकारची लागवड करावी
त्यासाठी सुद्धा मृदा रचनेची माहिती असणं खूप गरजेचं असतं. विच कॅन ऑकर इन अ पर्टिक्युलर एरिया. गुड सॉईल स्ट्रक्चर हॅज ॲडव्हान्टेजेस लाईक. चांगल्या मृदा रचनेचे महत्त्व काय आहे पहा. मृदा रचना जर चांगली असेल तर काय होतं, रूट्स गेट, या ठिकाणी GET गेट पाहिजे होतं, रूट्स गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. मुळांना योग्य हवा मिळते. इट हॅज गुड वॉटर ड्रेनेज अँड दस रूट ग्रो वेल. त्याच्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. अँड दस रूट ग्रो वेल. आणि मुळांची वाढसुद्धा चांगली होते चांगल्या मृदा रचनेमुळे. क्वेश्चन E. व्हॉट आर द व्हेरियस युजेस ऑफ सॉईल. मृदेचे विविध उपयोग कोणते. फॉलोविंग आर सम युजेस ऑफ सॉईल. खाली दिलेले मृदेचे काही महत्त्वाचे उपयोग आहेत पहा. प्लांट कन्झर्वेशन म्हणजे वृक्ष लागवड. टू हेल्प प्लांट्स ग्रो. मृदेमुळे मृदा काय करते, वनस्पतींच्या वाढीसाठी मदत करते. त्यानंतर आहे वॉटर कन्झर्वेशन, पाण्याची साठवण. सॉईल होल्ड्स वॉटर ॲज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ बंड्स अँड लेक्स वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. माती पाणी धरून ठेवते, म्हणून आपण बंधारे बांधले, तलाव तळी काढली तर मातीने धरून ठेवलेलं जे पाणी आहे, वॉटर कन्झर्व बाय सॉईल वी गेट थ्रू आउट द इयर. आपल्याला वर्षभर ते पाणी मिळत असतं. त्यानंतर त्याचा यूज पाहता येईल. प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे काय, आकार्यता. बिकॉज ऑफ प्लास्टिसिटी वी कॅन यूज सॉईल टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हरायटी ऑफ शेप्स. मातीला विविध आकार देता येतात, म्हणून आपण वेगवेगळं साहित्य, वेगवेगळ्या मूर्ती, वेगवेगळ्या आकाराच्या मातीच्या बनवू शकतो. त्यानंतर आहे क्वेश्चन F. व्हॉट इज द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल टेस्टिंग फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ फार्मर्स. व्हॉट इज द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल टेस्टिंग म्हणजे सॉईल टेस्टिंगचं महत्त्व काय, फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने मृदा परीक्षणाचं किंवा सॉईल टेस्टिंगचं महत्त्व काय आहे पहा. सॉईल टेस्टिंग इज अ मेथड ऑफ डिटरमाइनिंग द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉईल. सॉईल टेस्टिंगमुळे काय होतं, वी कॅन डिटरमाइन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉईल. मृदेमध्ये कोणकोणते घटक आहेत ते ठरवता येतं किंवा समजतं आपल्याला. अ सॅम्पल ऑफ सॉईल इज टेकन अँड इज टेस्टेड फॉर इट्स व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स. मृदेच्या विविध वैशिष्ट्ये आहेत, त्याची विविध वैशिष्ट्ये पडताळून पाहता येतात. फॉर एक्झाम्पल pH ऑफ सॉईल. मृदेचा pH पाहता येतो आपल्याला. इट इज इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू द ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस ॲज इट हेल्प अस इन डिटरमाइनिंग विच क्रॉप कॅन बी ग्रोन इन विच रिजन. कोणत्या प्रदेशात किंवा कोणत्या शेतात कोणतं पीक घ्यावं, कोणत्या मातीमध्ये कोणतं पीक घ्यावं, हे सुद्धा आपण सॉईल टेस्टिंग केल्यानंतर ठरवू शकतो. इट ऑल्सो गिव्ज अस नॉलेज अबाउट द डेफिशियंट न्यूट्रिएंट्स. मृदेमध्ये कमी असणारे जे घटक आहेत त्याचीसुद्धा आपल्याला ज्ञान मिळतं, त्याचीसुद्धा माहिती मिळते. आणि आता एखाद्या घटकांची कमी असेल तर दिस डेफिशियन्सी कॅन अकॉर्डिंगली बी डील्ट विथ. आणि ही जी कमी आहे ती कमी भरून काढता येऊ शकते. इट इज ऑल्सो युजफुल इन डिटरमाइनिंग इफ ॲडिशनल अमाऊंट्स ऑफ फर्टिलायझर्स आर रिक्वायर्ड. जर अधिक खतांची गरज असेल तर तीसुद्धा आपल्याला सॉईल टेस्टिंगमुळेच समजते. मृदेला कोणत्या घटकांची गरज आहे ते सुद्धा आपल्याला सॉईल टेस्टिंग केल्यावरच समजतं. त्या आता फक्त 2च क्वेश्चन राहिलेले आहेत पहा. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एअर इन ट्रान्समिशन ऑफ साऊंड. ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचं महत्त्व काय, किंवा ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी हवेची कशा प्रकारे आवश्यकता असते किंवा हवेचं महत्त्व कशा प्रकारे असतं. तर पाहूया. एअर ॲक्ट्स ॲज अ मीडियम फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. ध्वनी वाहून नेण्यासाठी किंवा ध्वनीच्या प्रसारणाचं माध्यम म्हणून एअर म्हणजे हवा काम करत असते.
वेन अ साऊंड वेव्स पास थ्रू द एअर, जेव्हा ध्वनी लहरी हवेतून जात असतात, द पार्टिकल्स ऑफ एअर व्हायब्रेट बॅक अँड फोर्थ. तर त्यावेळी काय होतं, जेव्हा ध्वनी लहरी हवेतून जात असतात तेव्हा हवेच्या कणांचं किंवा हवेच्या थरांचं काय होत असतं, व्हायब्रेशन होत असतं पॅरल टू द डायरेक्शन ऑफ साऊंड वेव्स. ध्वनी लहरींच्या दिशेने समांतर त्याचं काय होत असतं, व्हायब्रेशन होत असतं. वेन अ साऊंड वेव्स ट्रॅव्हल्स इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन, जर हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये साऊंड वेव्स प्रवास करत असतील, देन द पार्टिकल्स ऑफ द मीडियम ऑल्सो व्हायब्रेट बॅक अँड फोर्थ इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. तर त्या हवेचे कणसुद्धा त्याचं व्हायब्रेशन त्याच डायरेक्शनमध्ये होत असतं. साऊंड कॅनॉट ट्रॅव्हल विदाऊट अ मीडियम, ध्वनी जो आहे तो माध्यमाशिवाय प्रवास करत नाही. अँड दस वी कॅनॉट लिसन टू साऊंड इन सम स्पेस बिकॉज ऑब्सेन्स ऑफ एअर. म्हणून ज्या ठिकाणी मीडियम नसेल त्या ठिकाणचा आपल्याला आवाज ऐकू येत नाही. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर मित्रांनो, एक्स्ट्रा माहितीसाठी, एखाद्या गाडीच्या काचा बंद करून, एखाद्या 4 व्हीलरच्या काचा पूर्णपणे बंद करून तुम्ही जर आतमध्ये ओरडला तर बाहेर उभ्या असलेल्या माणसाला सुद्धा कळत नाही की तुम्ही ओरडत आहात. असं का होतं? कारण की तुमच्यामध्ये हवा येत जात नसते किंवा तुमच्यामध्ये मीडियम नसतं कोणतंच. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर H, आणि लास्ट क्वेश्चन असेल मला वाटतं हा आपल्या एक्सरसाइजमधला. बरोबर, हा लास्ट क्वेश्चन आहे. वाय शूड अ ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर नेवर बी केप्ट इन अ फ्रीजर. म्हणजे ग्लास बॉटल म्हणजे जी काचेची बाटली आहे, कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर, पूर्ण पाण्याने भरलेली, नेवर बी केप्ट इन अ फ्रीजर, ती आपल्या फ्रीजरमध्ये का ठेवू नये. प्रश्न काय आहे पहा, पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली आपल्या फ्रीजरमध्ये का ठेवू नये. आता फ्रीजर म्हणजे काय मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही फ्रीजमधली सगळ्यात वरची जागा जी असते ना, की जिथं तुम्ही पाण्याचं बर्फ करायला ठेवता, अशा जागी किंवा फ्रीजरमध्ये काचेची बाटली पूर्ण पाण्याने भरलेली का ठेवायची नाही. तर त्याचं कारण काय आहे पहा, अ ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर should not be kept in a freezer because the bottle can break. ती बाटली तुटू शकते किंवा फुटू शकते. अँड रिझल्ट इन डॅमेज, आणि आपल्या फ्रीजला डॅमेज होऊ शकतं किंवा आपल्याला सुद्धा दुखापत होऊ शकते, नुकसान होऊ शकतं. का असं होतं, बाटली का फुटते बरं. वी नो दॅट वॉटर एक्सपांड्स आफ्टर फ्रीजिंग. पाणी थंड झालं की त्याचं एक्सपान्शन होतं, म्हणजे त्याचा आकार वाढतो. म्हणजे पाण्याचा बर्फ होताना त्याचा आकार वाढत असतो. वरती आपण पहा, जी क्रॅक आहे ती पाहिली पहा. बर्फ कसा असतं, थंड असतं, म्हणून ती जी क्रॅक आहे ती मोठी झाली होती. म्हणून आपण जर पूर्ण पाण्याने भरलेली बाटली ठेवली तर ती बाटली, त्या पाण्याचा आकारमान वाढेल बर्फ होताना, आणि ती बाटली तडकेल किंवा ती बाटली फुटेल. अँड इफ अ कम्प्लिटली वॉटर फिल्ड ग्लास बॉटल इज प्लेस, जर आपण पूर्ण पाण्याने भरलेली बाटली ठेवली इन अ फ्रीजर, द वॉटर वूड फ्रीज, ते पाणी थंड होईल, अँड वूड एक्सपांड, त्याचा आकार वाढेल, अँड रिझल्ट इन बॉटल टू ब्रेक, आणि ती बाटली तुटेल. मित्रांनो, अशा पद्धतीने हा संपूर्ण एक्झरसाइज मी तुम्हाला सांगितलेला आहे. दुसरा एक्झरसाइजसुद्धा, याच्या पुढच्या लेसनचा एक्झरसाइजसुद्धा मी तुम्हाला सांगेल. थँक्यू.